हा, पुरावा काय आहे? पुरावा काही नाही ना? कशाला उगाच नको ते आरोप करतेस? आरोप इन्व्हेंट करता येतात, पुरावा नाही. पुरावा नाही काय नाही, चाललेत युवराज खांडेकरला अडवायला. दया पप्पा, तुम्ही ह्या तारिणीवर विश्वास ठेवू नका प्लीज. तिला फक्त युवीला त्रास द्यायचाय. पुरावा बिरावा काही नाहीये हिच्याकडे. माझ्याकडे पुरावा आहे. दाखव मग. आहे ना पुरावा? काय लपून ठेवलंयस? मग दाखव ना पुरावा आहे तर घाबरत नाही मी. मला माहिती होतं मी जेव्हा हे सगळं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन त्यावेळेस तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि म्हणून जेव्हा युवराज भाऊजी हे सगळं करत होते ना त्याचा मी व्हिडिओ काढला होता. डुप्लिकेट खांडेकर, या घरची मोठी सून आणि मोठा मुलगा म्हणून तुम्हाला जबाबदाऱ्या हव्या होत्या ना? आता हीच जबाबदारी, हेच 10 लाख रुपये कारण माझ्या सुटण्याचं आणि तुमच्या अडकण्याचं. अजून काही बोलायचंय तुला? काय काय याचं काही स्पष्टीकरण आहे का तुझ्याकडे? सिद्ध झालाय तू स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा प्रयत्न केलायस. का केलंस तू असं? का केलंस तू असं? अरे लाज नाही वाटली तुला हे असं करताना? बोल. तो केली मी चोरी. का का चोरलेस हे पैसे तू? कारण मला गरज होती पैशांची. गरज होती? आणि त्या व्हिडिओमध्ये तू काहीतरी म्हणत होतास की मला या पैशांची गरज आहे कारण मला सुटका हवी आहे. कसली सुटका? काय चाललंय युवराज? एवढ्या पैशांचं तू काय करणार होतास? मला पैसे द्यायचे होते. कोणाला? कशासाठी? नाही मला माझ्या मित्राला पैसे द्यायचे होते. तू पुन्हा खरं सांग युवराज, तू पुन्हा काही चुकीचं करत नाहीयेस ना? नाही ताई, मला मित्राला पैसे द्यायचे होते माझ्या. कशासाठी? कारण मी घेतले होते त्याच्याकडनं पैसे, मला तर परत करायचे होते त्याचे पैसे, मी म्हणून पैसे घेतले.